सचिन घायवळला शस्त्र परवानाच दिलेला नाही, कदमांवरील सर्व आरोप चुकीचे, फडणवीसांकडून अप्रत्यक्षपणे योगेश कदमांची पाठराखण. राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न, छोटी मोठी वादळं आली म्हणून पर्वत हलत नाही, विरोधकांना गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं उत्तर. कोथरूड गोळीबार प्रकरणात सचिन घायवळवरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल, तर पुण्यातील निलेश घायवळ प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग, पुणे पोलिसांची क्राईम ब्रांच करणार तपास. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचा हंबरडा मोर्चा, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्धव ठाकरेंसह कार्यकर्ते मोर्चात होणार सहभागी. ठाकरे ब्रँड मुंबई महापालिकेत दाखवून देणार, ठाकरे ब्रँड सुरू होईल तेव्हा यांना पळता भुई थोडी होईल, बेस्ट कामगार सेना मेळाव्यात ठाकरेंचं वक्तव्य. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पहाटेपासूनच पाहणी दौऱ्याला सुरुवात, वाजे चौकापासून वाहतूक कोंडी आणि रस्त्याची अजितदादांकडून पाहणी. – 20,000 मतदान हे निवडणुकी टायमार मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं. माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते, त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब. 20,000 मतदार बाहेरून आणले. भाषणादरम्यान सेनेचे आमदार विलास भुमरे यांची आधी कबुली, शिंदेंच्या सूचनेनंतर केलं घुमजाव. आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात शनिवारी सकाळी 9 ते रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो. लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विधानानं शेतकऱ्यांच्या जखमेवरची खपली काढण्याचं काम केलं. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो. अतिवृष्टीनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. याच शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारनं 31,628 कोटींचं पॅकेजही जाहीर केलं. हे पॅकेज शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी मदत करणारं असलं तरी पूर्णतः दिलासा देणारं नाही. त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली. जळगावच्या दौऱ्यावर असलेल्या सहकार मंत्र्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती बोलताना थेट कर्जमाफीचा नाद लागल्याचं विधान करत नवा वाद ओढावून घेतला. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो. लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे. एखाद्या गावामध्ये निवडणुकीत आदिलबाईचा सारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल, त्याला आम्ही मतदान करणार. त्याने काय मागं ठरव ना. आदिलबाईलाच म्हणले आजची वेळ हल्ल्याच्या नदी देऊन टाकू तुला. म्हणून मित्रांनो, मागणाऱ्यांनी काय मागायचे ठरवा. सहकार मंत्र्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचंच काम केलं गेलंय आणि त्याचे परिणाम सुद्धा तत्काळ जाणवू लागलेत. शेतकरी नेत्यांनी बाबासाहेब पाटलांच्या या विधानाचा समाचार घेतला. अत्यंत संतापजनक आहे. शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी ही गोष्ट आहे. अतिवृष्टीमध्ये शेतकरी हैराण आहेत. कर्जमाफीच्या बद्दल जे आश्वासन दिलं होतं ते न पाळल्यामुळे आणि अतिवृष्टीचा अध्यादेश सुद्धा जो शासनादेश काढला मदतीचा, त्यामध्ये सुद्धा मोठा विश्वासघात केल्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. अशा पार्श्वभूमीवर अशा प्रकारची विधानं जर मंत्री करणार असतील तर शेतकऱ्यांचा आणि शेतकरी चळवळीचा संयम हा सुटल्याशिवाय राहणार नाही. सरकारच्या पॅकेजनंतर कर्जमाफीची मागणी काहीशी मागे पडली असतानाच बाबासाहेब पाटलांच्या टीकेनं नवा वाद ओढावला. त्यामुळे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी देखील सहकार मंत्र्यांच्या या विधानाचा निषेध केला. असं आहे की बरोबर आहे ते बोलतायत, ते कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण हे जे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत, खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे,
ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, तसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. जर तसे शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार नाही. आता त्याला जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते, असं नाद लागणं वगैरे बोलणं. आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना. अजितदादांचं सगळ्यांकडे लक्ष असतं, कोण काय बोलतं, कोण काय बोलतं, ते बोलतील त्यांना. यांना ऐशोरामाची सवय लागली, नोटाच्या मोठ्या बॅगाच्या बॅगा घरात घेऊन बसायची सवय झालेली आहे. बरं झालंय कबूल केलं सहकार मंत्र्यांनी. यांना कशाचा नाद आहे? यांना नाद टक्केवारीचा आहे, गुत्तेदाराला लुटायचा आहे, महाराष्ट्राला लुटायचा आहे वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून. नाही, याची दखल मुख्यमंत्री घेतील, निश्चित घेतील. मंत्र्यांनी काय विधानं करावे नाही करावे आणि अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी पण अजितदादांनी पण सर्वांना दिलेले आहेत. अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ते निश्चित दखल घेतील. शेतकरी कर्जमाफी संदर्भातील वादग्रस्त विधानानंतर विरोधकांसह स्वपक्षीयांकडूनही घरचा आहेर मिळाल्यानंतर सहकार मंत्र्यांना उपरती झाली. आपल्या विधानावरती सारवासारव करत बाबासाहेब पाटलांनी माफी मागितली. नमस्ते, मी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री बोलतो. काल जळगाव येथे एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेला असताना आपल्याला ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर शेतकऱ्यांनी दुधाकडे वळावं. अर्बन बँक पतसंस्थेने देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं. ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत, एवढंच माझ्या पाठीमागेला म्हणण्याचा उद्देश होता. कोणाच्या भावना दुखावल्या असताना मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. सहकार मंत्र्यांना उपरती झाली असली तरी त्यांनी कर्जमाफीचा नाद हा शब्द प्रयोग केल्यामुळे त्यांना एक सांगणं आहे. तुम्हाला जसा राजकारणाचा नाद आहे तसा शेतकऱ्यांना नाही हो. तुम्हाला जसा सत्तेचा नाद आहे ना तसा शेतकऱ्यांना नाही हो. तुम्हाला जसा कारखाने खरेदी करण्याचा नाद आहे ना तसा बळीराजाला नाही हो. बळीराजासाठी कर्जमाफी हा नाद नाही तर आज ती त्याची मजबुरी ठरली आहे. अतिवृष्टीनं शेतकऱ्यांसमोर जे काही संकट उभं केलं त्यातून दिलासा मागण्यासाठी शेतकरी कर्जमाफी मागतायत. त्यामुळे त्यांच्या या मजबुरीला नाद म्हणत यापुढे कुणी शेतकऱ्यांचा अवमान करू नये हीच अपेक्षा. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मंडळी, हे केवळ एक मंडळी, या राज्याचे सहकार मंत्री म्हणाले शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय. नाद कशाचा लागतो साहेब? तमाशा, जुगार, दारूच्या गुत्त्याचा. त्याला व्यसन म्हणतात ग्रामीण भाषेमध्ये. नाद या शब्दाचा अर्थ चैन असा आहे. कर्जमाफी ही शेतकऱ्यांची चैन आहे. परिस्थितीनं त्याला मजबूर केलंय म्हणून तो तुमच्या दारात आज याचकाच्या भूमिकेत उभा आहे. त्याला नाद लागला म्हणून नाहीये. त्याला नाद लागला म्हणून त्याची थट्टा करणं बंद करणं गरजेचं आहे. मंत्री महोदयाने दिलगिरी व्यक्त केली, पण जे बोलून गेले त्यातून राज्यकर्त्यांची मानसिकता काय आहे हे कळलं मंडळी. मंत्री महोदय, तुम्ही सहकार मंत्री आणि कारखानदार सुद्धा आहात म्हणून एक प्रश्न विचारतो. बँका आणि कारखान्यांना वर्षाला शेकडो कोटींची थकामी दिली जाते, त्याला कारखानदारांचा नाद म्हणायचं का? ही टीका व्यक्तिगत नाहीये, राज्यकर्त्यांच्या मानसिकतेवरचा हा प्रहार आहे. खरं तर शेतकऱ्याला सुद्धा नाद लागायला हवा होता. नेत्यांसारखे कारखाने, बँका घ्यायचा, आमदार खासदार व्हायचा, कायम सत्तेत राहायचा, मग नसती मागितली सरकारला कर्जमाफी. परवाच्या अतिवृष्टीनं बर्बाद झालेल्या तुमच्या मतदारसंघातल्या शेतीकडे आणि धाय मोकळून रडणाऱ्या त्या शेतकऱ्याकडे पाहून सुद्धा तुम्हाला कर्जमाफी जर नाद वाटत असेल तर हात जोडले तुमच्या संवेदनशीलतेला. तुम्ही अजून एक विधान केलं, आम्ही निवडून येण्यासाठी काहीही आश्वासने देतो, त्यामुळे मागणाऱ्यांनी विचार करायला हवा असं तुम्ही म्हणालात. चुकीचं काहीच बोलला नाही. तुम्ही खरं तेच बोललात. एवढं खरं बोलायला काळीज लागतं, धाडस लागतं. तुम्ही ते दाखवलं.
लोकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केलात म्हणून तुमचं अभिनंदन. तुम्ही जे सांगितलं ते सामान्य माणसाला आता हळूहळू पटू लागलंय. अनेक वेळा फसवणुकीच्या थापडा खाल्ल्यानंतर माणसं शहाणी व्हायला लागली आहेत. म्हणूनच राजकीय नेत्यांची विश्वासार्हता लयाला जातीये. त्यांच्या शब्दावर आता कुणाला विश्वास राहिलेला नाहीये. तत्व, विचारधारा, निष्ठा आणि नैतिकता ही राजकारणातले शब्द आता त्याला कवडीची किंमत उरली नाहीये हे लोकांना कळू लागलंय. पण निवडणुकीच्या तोंडावरती जाहीरनाम्यांना वचननामा, शपथपत्र अशा जाडजूड शब्दांच्या रॅपरला भोळे भाबडे लोक आजही भुलतात, विश्वास ठेवतात आणि पुन्हा पुन्हा फसतात. हे खरंय साहेब. तुम्ही प्रामाणिकपणे सांगितलं ते बरं झालं. आता कुणी विश्वास ठेवणार नाही हे नक्की. मेरा वचन ही मेरा शासन है अशा फिल्मी डायलॉगला टाळ्या वाजवणं सुद्धा लोकांनी बंद केलंय. एवढं ओळखून सोडलंय सगळ्यांनी. बाकी सगळं सोडा, पण एक काम करा. सरकारनं राज्यातल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठं पॅकेज देऊन मरणाऱ्या शेतकऱ्याला जगण्याची एक आशा दिली आहे, होप दिली आहे. शिवाय शेतकऱ्याला कर्जमाफी होईल ही आशा सुद्धा आहे, ती होप आहे. पण ती आता द्यायची नसेल तर देऊ नका. किमान त्याच्या जखमेवरची खपली काढून त्यावर मीठ सोडू नका, एवढी या राज्यातल्या शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे.